हॅलो फ्रेंड्स, तर मी अश्विनी कदम माझ्या नवीन एका यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन चॅनलमधील पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. तर माझं नवीन चॅनल हे यासाठी मी ओपन केलेलं आहे की माझी पहिल्या चॅनलची लिंक खूप बरोबर शेअर झाली आणि ती इकडे तिकडे पसरली. मग लोकांचे टोमणे, नावं ठेवणं लोकांचं, परत माझं डिमोटिवेट होणं, मग सारखं या गोष्टींमुळे मी ते चॅनल बंद केलं. आणि ते चॅनल माझं मॉनिटाईज पण होत आलं होतं. 1000हून जास्त त्यावरती सबस्क्रायबर झालेले होते. थोडासा वॉच टाईम कवर राहिलेला होता. तर ते चॅनल बंद करून एक 4-5 महिने झाले मला. लोकांच्या डिमोटिवेट करण्यामुळे मी ते चॅनल बंद करून आता हे नवीन चॅनल ओपन केलेलं आहे. तर खूप दिवसापासून मला हे चॅनल ओपन करायचं होतं, पण मी कुठेतरी मनात खचली होते. त्यामुळे एवढे दिवस लागले मला हे नवीन चॅनल सुरू करायला. पण जेव्हा मी चॅनल बंद केलं तेव्हा सर्वांचे तोंड बंद झाले. म्हणजे काय, थोडक्यात काय, तर जे लोकांना हवं होतं ते झालं आणि ते शांत बसले. तर मी असा विचार केला की नाही, आपण एवढ्यात नाही थांबायचं. जर आपल्याला पुढं जायचं असेल तर आपल्याला नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे. तर कधी आपल्याला पुढं जाण्यासाठी, खूप मोठं होण्यासाठी एक पाऊल मागे पण जावं लागतं. तर मी सध्या त्याच परिस्थितीमध्ये आहे. तर मला पण खूप पुढे जायचं आहे. त्यामुळे मी त्या चॅनलवरती काम न करता नवीन चॅनल ओपन केलेलं आहे. आणि आपल्या जर मनामध्ये जिद्द आणि आवड असेल कोणत्या कामाची, तर आपल्याला यश नक्कीच भेटतं. तर मी पण आता ही नवीन आयडी ओपन केलेली आहे. तर मी आशा करते की तुम्ही सर्वांनी मला खूप छान असा प्रतिसाद द्यावा, मला सपोर्ट करावात. मग आज काय, शेतामध्ये आले खूप दिवसानंतर. तर म्हणलं चला फर्स्ट ब्लॉग आजपासून सुरुवात करावात. मस्तपैकी शेतातून छान अशी सुरुवात करा. आणि माझ्या पहिल्या ब्लॉगवरती पण पहिल्या चॅनलवरती पण शेतातले खूप असे ब्लॉग होते. अरे बापरे, खरुताई आली आणि मला डचकून गेली. तर चला, आम्हाला थोडीशी मेथी वगैरे लावायची आहे शेतामध्ये. त्यामुळे आलो आहे. चला म्हणलं थोडीशी चक्कर पण मारून यावी. घरी पण खूप बोर होतं. तर चला आता बघा, आमचा कंटिन्यू करा पूर्ण शेतातील ब्लॉग. तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला आमचा गहू दाखवते. आणि हे मेथीचं बी आणलं आहे आम्ही टाकण्यासाठी. तर हा बघा गहू आमचा. तर छान अशा ओंब्या पण आलेल्या आहेत गव्हाला. थोडा घरी खाण्यापुरता गहू लावलेला आहे. आणि हा पूर्ण गहू लावून काढलेला आहे आम्ही. ही बघा, थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तर इकडे हरभरा आहे. ते बघा तिकडे थांबले ते श्लोक, शोरे आणि त्यांचे पप्पा. तर ते माझी वाट बघतायत आणि मी पिशवी घेऊन मागून निघते तिकडे. चल म्हणले, आण म्हणले, थोडंसं तिथं खुरपायचं पण आहे. तर इथे लावलाय लसूण. आणि ही बघा मेथीची भाजी. तर घरी खायला बरंच काही माळवं लावलेलं आहे शेतात आम्ही. हे पहिला मेथीचा वाफा. इथे पुडीची कोथिंबीर आहे. आणि हे आहेत गाजर. इकडे पण गाजर लावलेले आहेत. आणि हे कोण आहे? शौर्य, शौर्य शेंबुड्याला काय. आणि हा श्लोक. काय करायला श्लोक? काय करायला बाळा तू? ऊस तोडायला निघाला. बघा हा श्लोक खुरप घेऊन निघालाय ऊस तोडायला. कसं तोडायचा ऊस? कसा तोडतो तू ऊस? बघू दे, इकडे खुरप लागत असते. पप्पा ऊस काढून देतात तुला छान. गुड बॉय शौर्य. तसं नको करू, थांब, चांगला ऊस देते बघून. कुठे आहे तो? हे सोलर पंप. वल्लाय मध्ये ऊस. तर हे वांग्याचं झाड बघा, इथे एकच होतं. आणि छान मस्त वांगे निघणारे संध्याकाळच्याला भाजीचं धकतंय. तर श्लोकला ऊस खायचा आहे बघा. ऊस म्हणतोय. चांगला ऊस बघून आणा मधून एक. ऊस आणा बघून, लेकरायला खायचा आहे. थांब बघा, पप्पा आणायलेत ऊस. तर असं आमचं शेत आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आमचं शेत, नक्की सांगा. तर हा ऊसमध्ये जो गेलेला आहे तो बेनेला गेलेला आहे.
आणि एक 15 दिवसामध्ये बाकी सगळं ऊस जाईलच कारखान्याला. अरे शौर्य लागन रे ऊस. थांबा तुम्हाला ऊस दाखवते मी थोडक्यात कसा आहे तर थोडासा. कुठे आहे तू? तुम्ही कुठून गेलात? मला तर येता येईना इथून. ऊस पडलेला इकडे तिकडे. अयो पडत होती मी आता काढते. तर बघा ऊस आणलाय आम्हाला खायला. मध्ये बघू द्या ना ऊस दाखवू द्या ना. किती दिवस झालं बघितलं नाही तुम्ही. तर हा बघा ऊस. चला तर आता बाहेर. हे बघा हे ऊस खाली पडलेला इथंच अडकून पडत होते. तिकडे चालू झाली आता ऊसाची पार्टी. कोयतं नाही का होईत तसलं हे करायला ऊस सोलायला. 32 कांड्यावर गेलाय तरी उशिरा लावलेला आहे. गोड आहे. दर श्लोक दला दर. शौर्याला खायचा का ऊस? नको ना शौर्य. अरे नको ना ते पुन्हा वाटत येते शौर्य. वाटत येते ऊस गोड आहे श्लोक. सोड दे. ऊस खायला या म्हण ना. या म्हण ऊस खायला. श्लोकलाच खायचं पडलंय. श्लोक कधी म्हणणार म्हण शौर्य. धरे शौर्य. धर तुला. तर त्यांनी ऊस तोडला आणि 32 कांड्यावर मोजला पण कांडे किती झालेत तर. ऊस जाताना काम आहे आम्हाला रोज शेतात. तोपर्यंत आहेत घरी. काय करू काय करू हिंदी. मला बुडातला द्या. लोक कसा उचलायला ऊस बघा ना. ए तुला उचलत आहे का? हेट हेट. जोर लगा के हैशा. हाँ जोर लगा के हैशा. तर बघा हा मेथीचा वापा. जे की आम्ही मेथीची भाजी खाल्लेली आहे संपली. आणि हे एवढं आता मला घ्यायचं आहे खुरपून. इथं नवीन मेथी किंवा दुसरं काहीतरी टाकायचं आहे. चला मी एवढं खुरपून घेते आता. आणि ऊस बघायला ते टोळीवाले माणसं पण येणार आहेत. तर मग ते म्हणले तोपर्यंत घे तू खुरपून. त्यानंतर मग जेवण करता येईल दुपारच्याला. तर मी इथे मोबाईल ठेवते बघा ज्वारीच्या बुडामध्ये. जेणेकरून फ्लेवर. कारण मी स्टँड वगैरे काही नाही आणलेलं. छोटंसं स्टँड होतं माझ्याकडं. थोडंसं शेत मोकळं केलं की मग बी टाकायला सोपं जाते. नवीन बी भाजी आहे त्या यात थोडीशी एक अर्धी पण ती पानं त्याचे सगळे किडलेले आहेत. तर त्यामुळं मग ती खाता पण काही येत नाही. शेतात टाईम जातो तेव्हाच. घरी लवकर टाईम जात नाही. त्याच्यानं म्हणलं चला मग खूप दिवस झालं मी आले पण नाही. आणि करमते पण शेतात आल्यावर. आमची बच्चा पार्टी पण लागली पाईप जोडायला. अरे शौर्य सावकाश. नळ्या बघून चल पडायला अडकून. ते आणलंच का हे? काय हो? आणलंच का सोबत? हा हो थैलीत आहे. जाय बघा छोटे तेवढं घेऊन ये थैलीतलं बी. तर इथे लसणाला पाणी सुरू करायचं आहे आम्हाला. पाईपाची जोडाजोड चालू आहे. काय नाही कोण नाही.
तर चालू आहे जोडाजोडी पाईपाची. पाणी द्यायचंय लसणाला. तर ह्या दांडात पाणी सोडायचं आहे. थोडासा पाईप कमी पडायला आहे तर त्याच गटमट ते. आलं आलं पाणी आलं. खाली बस बस इथं खाली बसून बघ. चिक्कल होईल. श्लोक श्लोक बघा ना. अरे पडशील ना पाण्यात तू. मेथीची भाजी इकडे चांगली आहे ना. पलीकडे थोडी कवळी आहे. अहो लय निबर झालंय पण ही रान इथे. हात लावून शेवलो. शौर्य पाणी वागा ते महाग दबत आहे तिकडं. प्रेशर वाढतंय. जा तिकडे. चला आता जेवण करायचंय आपल्याला. मी भाजी घेऊन येते चला. टाकलं तर नाही. कुठं टाकलंय सगळीकडं पण त्याच्या माती टाकली मी. त्याच्यानं झाकून गेलंय. बघा चिमणी खायला आली. शौर्याची भाजी राहिलेली उष्टी मुगाच्या डाळीची. तिला पाणी पण आहे बकेटात प्यायला. गेली रे पलीकड. शौर्याची भाजी सगळी खाल्ली चिमणीनं. ती कशी खायली बघा. गेली उडून.